रस्त्यावर दारू आणि गांजाच्या नशेत धिंगाणा घालणाऱ्या महावितरणच्या दोघा कर्मचाऱ्यांना त्यांनी केलेल्या अपघातामुळे नागरिकांनी बेदम चोप देण्यास सुरुवात केली। दरम्यान वाद मिटवण्यासाठी गेलेल्या पोलिसावरच त्यांनी हल्ला केल्यामुळे नागरिकांनी दोघा कर्मचाऱ्यांची यथेच्छ धुलाई केली। या दोघांना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात नेल्यानंतर त्यांच्याकडे शस्त्र सापडलं, त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला। करवीर तालुक्यातील गांधीनगर इथल्या मुख्य मार्गावर बुधवारी सायंकाळी किरकोळ अपघाताची घटना घडली। त्यानंतर गोंधळ झाला। मद्यधुंद आणि गांजा ओढलेल्या अवस्थेतील राहुल भेंडाळे आणि संजय कांबळे यांनी वाद घालण्यास सुरुवात केली। यामुळे या मार्गावरील वाहतूक खोळंबली। दरम्यान गांधीनगर पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली। सहाय्यक फौजदार संदीप जाधव यांनी घटनास्थळी येऊन वाद मिटवण्याचा प्रयत्न केला। या दरम्यान भेंडाळे यानं सहाय्यक फौजदार संदीप जाधव यांनाच मारहाण करायला सुरुवात केली। त्यामुळे संतप्त झालेल्या जमावानं महावितरणच्या दोन्ही वायरमनना बेदम चोप दिला। सुमारे अर्धा तास हा धुमाकूळ सुरू होता, त्यामुळे रस्त्यावरील वाहतुकीची कोंडी झाली। दरम्यान पोलिसांनी या दोघांना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणलं। हातात शस्त्र घेऊन दहशत माजवणाऱ्या मद्यधुंद अवस्थेतील दोघांना पोलिसांनी खाक्या दाखवला। या प्रकरणी भेंडाळेवर गांधीनगर पोलिसात गुन्हा दाखल झालाय।